बघा, क्लासला आपण आपल्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात बोलताना दोन प्रकारची वाक्य वापरतो. एक क्वेश्चन आणि दुसरं आन्सर. म्हणजे क्वेश्चन आणि आन्सरच्या अँगल मध्ये बघितलं तर एक क्वेश्चन असतो तर दुसरं आन्सर असतं. वेगवेगळ्या बेसला वेगवेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. मात्र क्वेश्चन आणि आन्सरच्या बेसवर आपल्याला क्वेश्चन आन्सरचं क्लासिफिकेशन करता येतं. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला बोलल्याप्रमाणे प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर हे एकतर एक सिंगल वर्ड असतो. जर वर्बल क्वेश्चन असेल तर त्याचं उत्तर आपल्याला येस किंवा नो न देता येतं. आणि जर तो WH क्वेश्चन असेल तर त्याच्या उत्तरासाठी आपल्याला एक शब्द सांगता येतो. सिंगल वर्ड न त्याचं उत्तर देता येतं. फॉर एक्झाम्पल, ऍट व्हॉट टाइम डिड यू गेट अप टुडे? आज तू किती वाजता उठला? आज जर आपण मराठीत विचारलं तो काय म्हणतो? 8 वाजता. अर्थात इंग्लिश मध्ये पण तेच होईल. ऍट व्हॉट टाइम डिड यू गेट अप टुडे? आन्सर काय होईल? 8. फक्त 8 म्हणताना मराठीमध्ये काय म्हणतो आपण? किती वाजता उठला? 8. 8 वाजता देखील म्हणत नाही आपण. किती वाजता उठला? 8. सो ऍट व्हॉट टाइम डिड यू गेट अप टुडे? 8. दॅट्स इट. एवढं सहज आपण त्याचा आन्सर देतो. इन द सेम मॅनर, what I mean to say, to answer every question is very easy because every question has answer of a single word. But to speak question, you have to speak the whole sentence. बरोबर आहे का? क्वेश्चनला तुम्हाला काही सिंगल वर्ड न बोलता येत नाही, तर पूर्ण क्वेश्चन बोलणं गरजेचं असतं. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला काय शिकायची गरज आहे? तर क्वेश्चनचं कन्स्ट्रक्शन शिकायची गरज आहे. सो जर आपण क्वेश्चनचा विचार केला, हे ऑलरेडी मी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा फक्त रिवाइज करवतोय, हे रिकॅप म्हणून घेतोय. क्वेश्चन माईक कोणाचा ओपन नाही पाहिजे रे. नो वन माईक ओपन. क्वेश्चन्स मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. एक आहे वर्बल क्वेश्चन, दुसरा आहे WH क्वेश्चन. जो वर्बल क्वेश्चन नाही तो WH क्वेश्चन आहे. एवढं सोपं आहे. मग क्वेश्चन तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. होकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. ठीक आहे. सो वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला काय असतं? सुरुवातीला हेल्पिंग वर्ब असतं. मराठीमध्ये शेवटी का असतं? इथं सुरुवातीला WH शब्द असतो. बर, WH क्वेश्चन कसा बनवायचा? WH शब्द अगोदर लिहायचा आणि नंतर त्याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन लिहायचा आणि हा पूर्ण झाला तुमचा WH क्वेश्चन. ठीक आहे. तर त्यातलं आज काय करू आपण? फक्त वर्बल क्वेश्चनची प्रॅक्टिस करू. कोणती? आणि उद्या WH क्वेश्चनची. आता वर्बल क्वेश्चनचा अर्थ काय? मराठीमध्ये शेवटी का लिहिले की वर्बल क्वेश्चन तयार होतो. म्हणजे आपण आता काल परवा जी वाक्य शिकलो, करता डायजेस्ट काम करील, त्या वाक्याच्या शेवटी जर तुम्ही का लिहिलं तर त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो. त्याला त्याचं दुसरं नाव आहे येस नो क्वेश्चन. येस नो क्वेश्चन असं नाव का आहे? बिकॉज दॅट क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड इदर विथ येस ऑर नो. येस किंवा नो त्याचं आन्सर करता येऊ शकतं. म्हणून त्याला आपण येस नो क्वेश्चन असं देखील म्हणतो. ओके, झूम जास्त झालंय का? Got it? So, having said all these things, let us start with practice of verbal questions of simple future tense. Heading that's a simple future tense verbal questions.
सिंपल फ्युचर वर्बल क्वेश्चन. पुन्हा एकदा सांगतो, वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, तर कोणत्याही वाक्याच्या शेवटी का आलेल्या वर्बल क्वेश्चन तयार होतो. आणि स्पेसिफिकली कोणत्याही सिंपल सेंटेन्स मधील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला ठेवलं. आता सहाय्यकारी क्रियापद म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं, हेल्पिंग वर्ब इज नथिंग बट ऑक्झिलरी वर्ब. HV इज नथिंग बट ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब हे दोन प्रकारचे असतात, प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडल ऑक्झिलरीज. आणि या सगळ्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी ऑक्झिलरी असो किंवा मॉडल ऑक्झिलरी असो, या सगळ्यांना काय म्हणतो आपण, हेल्पिंग वर्ब्स म्हणतो किंवा ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतो. यातले विल आणि शॅल हे देखील मॉडल ऑक्झिलरीज आहेत. मॉडलला आपण प्रायमरी पेक्षा वेगळं कसं केलं होतं, कारण का हे जे मॉडल ऑक्झिलरी आहेत यांचा उपयोग इंडिपेंडेंटली करता येत नाही, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ द मेन वर्ब्स. मेन वर्ब हे लागतं आणि अशा पद्धतीने ते प्रायमरी ऑक्झिलरीज पासून डिफरंट आहेत. सो प्रायमरी मध्ये कोणते कोणते आले होते मग, एम, इज, आर, वॉज, वर आणि हॅव, हॅज, हॅज. गॉट इट. सो चला सांगा मला, करता डॅजेश काम करेल असं कोणतं एक वाक्य सांगा मला. करता डॅजेश काम करेल, काय स्टेटमेंट आहे वाक्याचं, करता डॅजेश काम करेल आणि फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. मग हा करता आहे, जे काम करेल ते मुख्य क्रियापदाने सांगितलं जाईल. करणे म्हणजे फर्स्ट फॉर्म आणि विल प्लस फर्स्ट फॉर्म इज इक्वल टू करील, आणि काय करील ते इथं. ठीक आहे, कोणत्या गोष्टीवर क्रिया करेल ते पुढे डायजेस्ट मध्ये येईल. चला. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील. हा, असं लिहा वाक्याला पहिलं, पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील. लक्षात घ्या रे, नवीन टॉपिक आहे, शांततेने समजून घ्या. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील. तर फक्त नजर मारा, स्क्रीनशॉट नाही घेतली तरी नजर मारा, आणि यातले शेवटी जे पळून जातील ना माझ्या अगोदर, आपल्या अगोदर, त्यांना आजच्या आज काढून टाका. याच्यावर एकदा नजर मारा, आणि जे अगोदर पळून जातील ना त्यांना अगोदर थांबवायचं आपल्याला. म्हणजे हे डिसिप्लिन, समजलं का. अख्खा देश खराब करून टाकला ह्या इनडिसिप्लिन वागण्यानं. डिसिप्लिन म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांनी शिकूच नका, शिकण्याचं नाटक करू नका. इफ यू आर नॉट डिसिप्लिन, शिकून उपयोग नाही. तुम्ही फडफड इंग्लिश जरी बोलाल ना काहीच उपयोग नाही, लक्षात घ्या. इफ यू आर नॉट डिसिप्लिन, तुम्ही फडफड जर इंग्लिश बोलले तरी तुमचा उपयोग होणार नाही सिस्टमला, लक्षात घ्या. यू विल बी थ्रोन आउट ऑफ द सिस्टम ऑटोमॅटिकली. इनडिसिप्लिन लोकांना कुठं स्थान नाहीये. ओके चला. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील. काय होईल पहिलं वाक्य, आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होईल, सांगा रे सगळेजण. पप्पा, सगळेजण मिळून सांगू शकता, पप्पा विल बाय अ न्यू मोबाईल फॉर मी. नवीन लोक, काय नवीन आहे का इथपर्यंत, समजलं का. नवीन लोक, या वाक्यात नवीन काहीच नाही, काल जे केलं होतं तेच आहे, काल जे बनवलं होतं तेच आहे की नाही. हा, आता याच्या पुढच्या वाक्यात काय येईल आपलं बघा. आपण प्रॅक्टिस करताना कशी करतो, नंबर 1 सिंपल सेंटेन्स, नंबर 2 वर्बल क्वेश्चन. आणि वर्बल क्वेश्चन कसं सांगितलं मी आता तुम्हाला, शेवटी का ठेवलं की जो क्वेश्चन तयार होतो त्याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन. त्याला काय म्हणायचं, वर्बल क्वेश्चन. बघा काय होईल, डोकं लावू नका, शेवटी का लावा. वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं रे, नवीन लोक सांगा, नवीन लोक सांगा. या वाक्यात शेवटी का लावून सांगा मला वाक्य. हा बोला नवीन लोक.
पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील का? हा जुना आवाज आहे, एवढा कॉन्फिडंट आवाज नवीन लोकांना कसं काय? काय नाव तुझं? नाव काय तुझं? आयुष. जुना आहेस ना तू? यस. नवीन आहे? हा, एवढा निर्भीड आवाज फक्त आणि फक्त जुन्याच लोकांचा असू शकतो. हा चला सांगा रे नवीन लोक. आता बघा काय केलं आपण, वर्बल क्वेश्चन बनवायचं म्हणजे काय केलं, काय जादू केली नाही आपण. याच वाक्याच्या शेवटी आपण का लिहिलं. जेवढं सोपं मराठीमध्ये वर्बल क्वेश्चन बनवणं आहे, साध्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन कसा बनवायचा, वाक्याच्या शेवटी का लिहिलं की साध्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन तयार होतो. तेवढंच सोपं इंग्लिश मध्ये आहे. काय सांगितलं मी इथं बघा, इंग्लिश मध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लिहायचं. मग या वाक्यामध्ये या वाक्याचं इंग्लिश आहे की नाही, तसं या वाक्याचं इंग्लिश बनवण्यासाठी बघा, या वाक्याचं वर्बल क्वेश्चन बनवायला आपण याच वाक्याचा आधार घेतला. तसं या वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवायला याच वाक्याचा आपल्याला सपोर्ट घ्यायचा. कसा घ्यायचा बघा, पप्पा आणि विल यांना आता चेंज करायचं. म्हणजे सुरुवातीला काय आलं पाहिजे, हा काय आलं पाहिजे सुरुवातीला, हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. सुरुवातीला विल पप्पा नाही रे, सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. आणि हेल्पिंग वर्ब सुरुवातीला लिहिलं की बाकी इतर वाक्य अख्खं जास्त रिपीट करायचं. विल आणि पप्पा एक्सचेंज करा आणि बाकी रिपीट करा. बोला रे नवीन मुलं, विल पप्पा बुई मोबाईल बाय न्यू मोबाईल मोबाईल फॉर मी. विल पप्पा बाय न्यू मोबाईल फॉर मी. फॉर मी. दॅट्स इट. झालंय. किती सोपं आहे, सोपं आहे की नाही. आता अशी एक लाईन ओढा. नंतर काय करायचं, याचं निगेटिव्ह बनवायचं. लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, एक लक्ष द्या. कोणत्याही वाक्याचं निगेटिव्ह वाक्य करताना आपण हेल्पिंग वर्ब नंतर काय ठेवायचो, नॉट ठेवायचो का नाही. याच्या अगोदर कोणता टॉपिक झाला होता आपला, कोणता होता, सिम्पल पास्ट. हा सिम्पल पास्ट मध्ये तर सहाय्यकारी क्रियापद नव्हतंच. मग आपण काय केलं होतं, डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण उदाहरण आणलं होतं बाहेरून. का, कारण सहाय्यकारी क्रियापदाशिवाय आपल्याला नॉट ठेवता येत नाही. आता बघा इथं खुशखबर काय आहे, इथं ऑलरेडी आपल्याकडे सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब उपलब्ध आहे. म्हणून हे या ठिकाणी आपल्याला गुड न्यूज आहे. बिकॉज दिस इज व्हेरी गुड न्यूज फॉर अस. कारण का, सिम्पल पास्ट मध्ये आपला हेल्पिंग वर्ब नव्हतं, ते बाहेरून आणावं लागायचं. सिम्पल प्रेझेंट मध्ये देखील आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नव्हतं, ते देखील आपण ए ग्रुप साठी वेगळं आणलं, बी ग्रुप साठी वेगळं आणलं होतं. तर इथं इथला आपला ऍडिशनल पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे, इथं ऑलरेडी आपल्याकडं विल या रूपामध्ये हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मध्ये ऑलरेडी आलेलं आहे. आता जे आपल्याकडं हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर नॉट ठेवा, तुमचं निगेटिव्ह वाक्य तयार होईल. बघा अगोदर मला मराठीमध्ये पॉझिटिव्हचं निगेटिव्ह सांगा बरं. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील, याचं निगेटिव्ह काय होईल रे सांगा नवीन लोक. नकारात्मक वाक्य काय होईल याचं, बरं थांबा, 3 नाही एकच. हे पॉझिटिव्ह मध्ये 2 आणि निगेटिव्ह मध्ये 2 बनवायचे. बरं निगेटिव्ह म्हणजे काय माहिती का, तुम्हाला एकदा सांगतो. निगेटिव्ह म्हणजे काय, मी जेवेल, मी हे जेवेल हे पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह काय होईल, मी जेवणार नाही. तो जाईल पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह काय होईल, तो जाणार नाही. श्रेया वाक्य लिहिल, पॉझिटिव्ह झालं, त्याचं निगेटिव्ह काय होईल, श्रेया वाक्य लिहिणार नाही. ते उद्या लवकर येतील, पॉझिटिव्ह झालं, याचं निगेटिव्ह काय होईल, ते उद्या लवकर येणार नाहीत. या पद्धतीनं जसं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह आपण हे वाक्य केली, तसंच या वाक्याचं निगेटिव्ह काय होईल, पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेतील, याचं निगेटिव्ह सांगा रे. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल मोबाईल घेणार नाही. व्हेरी गुड, मोबाईल घेणार नाही. वा 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 वा, व्हेरी गुड. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेणार नाहीत. बघा आपल्याला आज किती वाक्य लिहितोय हे महत्वाचं नाही, मात्र प्रत्येक वाक्य समजून लिहितोय का नाही हे मात्र खूप महत्वाचं आहे. ठीक आहे.
खूप वाक्य आपल्याला कम्प्लीट करणं हे आपलं टार्गेट नाहीये. समजलं? बघा आता, अरे सॉरी, क्वेश्चन मार्क दिला मी, काय गरज नाही. घेणार नाहीत, फुल स्टॉप. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेणार नाहीत, फुल स्टॉप. आता काय केलं आपण, घेतील तर काय लिहिलं, घेणार नाहीत. लक्षात घ्या, इथं कशामध्ये बदल केला आपण, मेन वर्ब मध्ये. कुठं बदल केलाय, बरोबर. इथं आपलं काय करायचंय, म्हणजे थोडक्यात वर्ब मध्ये बदल केलाय. कुठे केलाय बदल, वर्ब मध्ये, बरोबर. वर्ब मध्ये, कारण का इथं मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब दोन्ही मिक्स आहेत. घेतील, घेणार नाहीत. घेणार, ठीक आहे, आणि घेणार नाहीत. मग आपल्या इथं काय करायचं, आता बोललो तुम्हाला मी, काय करायचं, सहाय्यकारी क्रियापदानंतर काय करायचं, नॉट लिहायचं. सहाय्यकारी क्रियापद काय आहे, विल आहे. सांगा रे मग, विल नंतर नॉट लिहून पुन्हा वाक्य सांगा परत ते. हा, करेक्ट. बघा, विल नंतर नॉट लिहायचं आणि बाकी वाक्य असं जास्त रिपीट करायचं. पप्पा विल नॉट बाय, बघून बघून लिहा, काही गडबड करायची नाही. व्हेरी गुड, न्यू मोबाईल फॉर मी. पप्पा विल नॉट बाय अ न्यू मोबाईल फॉर मी. मात्र ते काय म्हणतील, मम्मीच्या मोबाईलवर क्लास अटेंड कर. ठीक आहे, पुढं. आता बघा, आपण याचा वर्बल क्वेश्चन कसा केला होता, या वाक्याच्या शेवटी का ठेवलं, तर वर्बल क्वेश्चन तयार झाला होता. निगेटिव्ह मध्ये पण तेच करायचं. नॉट ओनली इन दिस टेन्स, या टेन्स मध्ये नाही, तर अख्ख्या भाषेमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचा आहे, तेव्हा तेव्हा काय करायचं, वाक्याच्या शेवटी का लिहायचं. बस, आपलं वर्बल क्वेश्चन तयार. समजा गावापासून पुण्यापर्यंत एक वाक्य आहे, पुण्यात फोन करायचा एखाद्या माणसाला आणि त्याला म्हणायचं शेवटी का ठेव, झाला वर्बल क्वेश्चन. चला बघा कसं करायचं. आता मराठीत मला सांगा वर्बल क्वेश्चन याचा. वर्बल क्वेश्चनला नंबर बोलले, 2 नंबर. माझ्यासाठी नवीन मोबाईल व्हेरी गुड. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेणार नाहीत का. पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल घेणार नाहीत का. बर, आता टाइम सांगतो, बरोबर 8:49 आपण बंद करणार आहोत. ठीक आहे, डॉट. काय झालं, अरे हा, अरे इथे एक राहिलं नाही आपल्याकडून, एक लक्ष द्या, एक लक्ष द्या, थांबा. हे बरोबर तुम्ही लिहिलं, मात्र मी याला रब करतो, लक्षात घ्या. बघा, याच्या अगोदर आपण कोणतं शिकलो आहे, एबल टू शिकलो ना, नाही काय, सिंपल पास्ट. त्या ठिकाणी आपण डिड नॉटचं काय केलं होतं, शॉर्ट मध्ये डिड केलं होतं की नाही. इन द सेम मॅनर निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी आपण दोन, श्रेया मोहिते आणून टाकू कमी. हा, तुमचा आवाज 100 लोकांच्या कानात जातो, त्यामुळे प्लीज मुलाचा क्लास चालू असताना सहसा जवळ बोलत जाऊ नका, आणि बोललं तरी माईक बंद करून बोला. हा, एक लक्ष द्या, डिड नॉटचं आपण डिंट केलं होतं. तसं कोणतंही निगेटिव्ह वाक्य 2 प्रकारे लिहितो आपण, एक सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट वेगवेगळं, आणि दुसऱ्या पद्धतीनं सहाय्यकारी क्रियापद आणि नॉट एकत्र. तर इथं आपण विल नॉट जसं डिड नॉटचं डिंट केलं होतं, तसं विल नॉटचं काय करता येतं, वोंट. मग काय होईल बघा, पप्पा वोंट. मोबाईल फॉर मी. व्हेरी गुड, फॉर मी माझ्यासाठी. पप्पा वोंट बाय, पप्पा घेणार नाहीत काय, अ न्यू मोबाईल, एक नवीन मोबाईल, फॉर मी माझ्यासाठी, असं हे सेंटेन्स आहे. आता या वाक्याचा वर्बल क्वेश्चन कसा करायचा केला होता ऑलरेडी आपण, शेवटी का लिहा, बोला आता.
पप्पा माझ्यासाठी नवीन मोबाईल पप्पा घेणार माझ्यासाठी नाही नवीन का? मोबाईल घेणार नाही का? माझ्यासाठी नवीन मोबाईल घेणार नाही का? नवीन मोबाईल घेणार नाहीत का? व्हेरी गुड. डोकंच लावायचं नाही. जे आपण गणित इथं केलं होतं तेच आपल्याला इथं करायचंय. इथं काय केलं होतं आपण विल आणि सब्जेक्ट एकमेकांच्या जागेवर ठेवले होते आणि बाकी वाक्य रिपीट केलं होतं. बघा इथं पण तेच करायचंय. बघा फर्स्ट आणि सेकंड वर्ड सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची फक्त जागा बदला आणि तुमचं वर्बल क्वेश्चन तयार होईल. बोला. Will Papa not buy a new mobile for me. करेक्ट. विल पप्पा नॉट बाय अ न्यू मोबाईल फॉर मी. Will Papa not buy a new mobile for me? In other words, बघा दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा आपल्याला. Won't Papa buy a new mobile for me? Buy a new mobile for me. Buy a new mobile for Won't Papa buy a new mobile for me? एक्सलंट. पालकांना लक्ष द्या. प्रत्येक मुलानं बाकी जशी मुलं बोलतायत तसं बोललं पाहिजे. कारण या निमित्तानं ते शब्द आणि त्यांच्या माउथच्या मसल्स जे तोंडाचे स्नायू आहेत यांचा आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे तो शब्द उच्चारताना कशा पद्धतीनं ते कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड झालं पाहिजे याची प्रॅक्टिस होणार आहे. त्याच्यामुळं त्यांना वाचता येणार आहे. ऍटलिस्ट तुमच्या समोर असताना देखील त्यांना ऍटलिस्ट तेव्हा तरी त्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही असं कंप्लेंट करू नका की आमचं ऐकत नाही. लक्षात घ्या. तुमचं ऐकत आहे तर आमचं कसं काय ऐकल ते. त्याला झपाटा लावा पाठीमागून एक. लाड करू नका. लाड पुरवायचे जास्त नाही. अभ्यास करताना नाही लाड. एक झपका लावा मागून मोठा. ठीक आहे. तुमच्या गाडीचं स्टेअरिंग तुमच्या हातात पाहिजे. You must hold the steering of your own vehicle. बाबा ऐसा क्यों हो रहा है? Wait a moment. Okay. दिसतंय का होल बोर्ड? बोर्ड विजिबल आहे का? येस और नो? चला सांगा मला. अरे 3 नंबर नाही येणार. नंबर 2 आणि हे वाक्य संपलं. लक्षात घ्या. म्हणजे एका वाक्याची ट्रीटमेंट काय केली आपण आता फक्त वर्बल क्वेश्चन पर्यंत. बघा सिंपल सेंटेन्स पॉझिटिव्ह, वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह, सिंपल सेंटेन्स निगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह. म्हणजे एका वाक्याचे किती वाक्य बनवू शकतो आपण? 1 2 3 4. असं आता दुसरं वाक्य घेऊ त्याचे पण असे वाक्य बनवू. चला पुढचं वाक्य सांगा मला. सेट नंबर 1 झाला हा. दिस इज सेट नंबर 1. आता सेट नंबर 2 ऐश्वर्या बोल. आपण एकत्र अभ्यास करू. आपण एकत्र अभ्यास करू. बघा चांगलं वाक्य, छोटं वाक्य, सोपं वाक्य आहे. आपण एकत्र अभ्यास करू. कसं होईल बघा वाक्य. हा सांगा. सगळे म्हणून सांगू शकता तुम्ही. We will study हा together. व्हेरी गुड. सगळे म्हणून सांगू शकता. वी नंतर विल, मेन वर्ब फर्स्ट फॉर्म स्टडी आणि एकत्र म्हणजे टुगेदर. चला याचा जसं आपण वरती वर्बल क्वेश्चन बनवला शेवटी का लिहून तसं इथं
का लिहून सांगा मला वर्बल क्वेश्चन. आपण एकत्र अभ्यास एकत्र अभ्यास करू. मराठी बोला व्यवस्थित. करू का कसं येईल सांगा. अभ्यास करूयात का? करणार का? बरोबर. आता वर्बल क्वेश्चन साठी आपल्याला काय करावं लागतं इकडं सांगा. विल आणि विला काय करायचं, एक दुसऱ्यांच्या जागेवर बसवायचं. बोला. Will we study together? We study together. विल वी स्टडी. तुम्हाला एकदा बोललो होतो बघा मी. शाल कधी वापरायचं तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेल. बोललो होतो की नाही. तर विल वी स्टडी टुगेदर देखील बरोबर आहे. मात्र जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा आय किंवा वी असतो तेव्हा क्वेश्चन बनवताना सॉरी विलचं काय करायचं, शाल बनवायचं. म्हणजे विल लिहिलं तरी चुकीचं नाही बरं का. विल लिहिलं तरी चुकीचं नाही. मात्र सब्जेक्ट जर आय आणि वी असेल तर शाल वापरू शकता. ठीक आहे. मग दुसऱ्या पद्धतीने काय होईल मग सांगा. शाल वी Study together. स्टडी. Study together. सब्जेक्ट आय आणि वी असल्यासच ते करायचं बरं का. सब्जेक्ट आय आणि वी असल्यास क्वेश्चन बनवताना विलच्या ऐवजी शाल यूज केलं तर चालतं म्हणण्यापेक्षा जास्त सुटेबल आहे. आता हा झाला आपला वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह मधला. चला आपण आता इथं निगेटिव्ह बनवू. निगेटिव्ह बनवू. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये सिंगल लाईन आणि सेट संपल्यावर डबल लाईन. चला निगेटिव्ह बनवू. सांगा. आपण एकत्र अभ्यास करणार नाहीत. एकत्र अभ्यास करणार नाही. करणार नाहीत. कारण एकत्र बसले की आपण काय करतो, गप्पा मारतो. म्हणून पप्पांनी सांगितलं वेगवेगळं बसा. मग करणार नाहीत. कमॉन. वी Will not study together. बर. मला कोणतं सांगताय का रे. आपण एकत्र अभ्यास करू म्हणजे काय. आणखीन एका प्रकारे याला मराठीत बोलता येतं. करणार आहोत आणि करणार नाहीत आपलं ऑलरेडी झालं होतं कुठं, गोइंग टू मध्ये. आणि तुम्हाला सांगितलं होतं गोइंग टू ऍमिझर प्लस गोइंग टू म्हणजेच विल. आठवतंय का. ऍमिझर प्लस गोइंग टू इज इक्वल टू विल. तुझ्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क आहे मोठा. सांगितलं मी. जा तिकडं आणि बघा. तिकडं जाऊन तुम्ही रेकॉर्डिंग बघा एकदा. तिकडं सांगितलं होतं असा क्वेश्चन येतोय म्हणून सांगितलं होतं. आठवतंय का नाही. सांगितलं होतं का नाही. वी विल नॉट स्टडी टुगेदर म्हणजे काय, वी आर नॉट गोइंग टू स्टडी टुगेदर. म्हणजे गोइंग टू मध्ये देखील आपल्याला हे वाक्य बोलता येतं. बिकॉज ऍमिझर प्लस गोइंग टू हे इज नथिंग बट विल. सांगितलं होतं का नाही. आठवतंय का सांगा. बर. चला आता इकडं वी विल नॉट स्टडी टुगेदरला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल सांगा. Won't study. कमॉन. Won't study Won't study. वी वोंट स्टडी टुगेदर. आता याचा वर्बल क्वेश्चन बनवा. आपण एकत्र अभ्यास करणार नाहीचा. आपण एकत्र अभ्यास करणार नाही. अभ्यास करणार नाही का. नाहीत का. शेवटी का लिहिलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो किंवा शेवटी का लिहिलं की जो क्वेश्चन तयार होतो त्यालाच वर्बल क्वेश्चन असं म्हणतो आपण. आणि तो नेहमी 2 नंबरला असतो. ठीक आहे. 1 आणि 2. बर. आता करणार नाही का म्हणलं काय करायचं. परत एकदा हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट एक दुसऱ्या जागेवर बसवायचे आणि आपला वर्बल क्वेश्चन बनवून घ्यायचा. चला एरो बी केलेत या पद्धतीने बदला. विल बी नॉट. आता क्वेश्चन बनवताना विलचं काय करायचं शाल. कमॉन.
शाल Shall we not study together. we not study or Shall will not or study shan't we Not together. study together. Study together. shall plus not काय होतं shan't आणि will plus not Won't. won't. चला लिहिलं सगळ्यांना इथपर्यंत दिसतंय का सगळ्यांना सर नाही नो नाही नो नाही नो आता दिसतंय का बघा Yes, sir. ओके सर आता दिसायला लागलं हा चला चला पुढचं वाक्य सांगा पुढचं असं बघा हा झाला दुसरा सेट झाला इथे पण आपण पॉझिटिव्ह आणि त्याचा वर्बल क्वेश्चन केला निगेटिव्ह आणि त्याचा वर्बल क्वेश्चन केला असं आपण तिसरा सेट बनवू म्हणजे काय 3 नंबरचं वाक्य आणि त्याचा 4 प्रकारची वाक्य चला पुढचं वाक्य सांगा Sir, आदित्य. आदित्य आदित्य सांग तो उद्या इंग्लिशचे वर्ड पाठ कर. ल्या तो उद्या इंग्लिशचे वर्ड्स पाठ करील सेट नंबर 3 त्यातलं पहिलं सेंटेन्स काय तो उद्या इंग्लिशचे वर्ड पाठ करील नाद हो महानोरांची कविता होती मनी धीर धरी शोक आवरी जननी ते ऐका पालकांनी एकदा आणि फक्त 40 ते 45 मिनिटं त्या मुलाशी काहीच गप्पा मारू नका शांत राहा तुमचा उत्साह आवरून ठेवा तुमचं मुलाविषयी दाटून आलेलं प्रेम 45 मिनिटांनंतर व्यक्त करा त्याला अभ्यास करू द्या कोण आहे रे कोण आहे ते बघा एवढं बोलत असताना बरोबर चालू कोण आहे सर बघा ते लवकर सांगा मला कोण आहे ते मी सांगताना बरोबर चालू केलं राजवीर ओपन युअर माईक राजवीर ओपन माईक माईक ओपन कर राजवीर हा चला तो उद्या इंग्लिश वर्ड पाठ करेल सांगा रे पहिलं वाक्य होईल He will learn English. काय मुलांनो पाठ करणे म्हणजे लर्न मग काय होईल ही सब्जेक्ट ही विल लर्न इंग्लिश वर्ड टुमारो ही विल इंग्लिश वर्ड टुमारो इथपर्यंत क्लिअर आहे का काय राहिलंय अच्छा येत राहिलं का ही विल लर्न इंग्लिश वर्ड्स टुमारो ओके आता याचा वर्बल क्वेश्चन कसा करायचा या वाक्याच्या शेवटी का ठेवून वाक्य सांगा मला तो उद्या इंग्लिशचे वर्ड पाठ करेल का
उद्या words पाठ तो वर्ड व्हेरी गुड. इंग्लिशचे वर्ड पाठ करेल का? पाठ करील का? पालकांनो त्याच्या पाठीत धपाटा झाला नाही बोलला तर धप धप धपाट्याचं. हा करील का? डोकं न लावता काय करायचं? ही आणि विलचा जागा बदलायची आणि तुमचा वर्बल क्वेश्चन तयार आहे. बोला. Will he learn English tomorrow. सगळेजण लक्ष द्या. आता इकडे मी काय सांगणार आहे त्याला. विल ही लर्न नाही हा. मग आम्ही कसं बोलतोय? विल ही लर्न लर्न लर्न. र बोलतोच आहे मी, लर्न नाही हा. आणि वर्ड बघा हे कसं बोलतोय मी. वर्ड डचा पाय मोडलाय. वर्ड तचा पाय मोडला. वर्ड वर्ड वर्डच नाही हा. वर्ड वर्ड हा. मी आज कोर्टामध्ये होतो आणि एक वकील महाशय अर्थात याचा अर्थ बघा चुकीची भाषा बोलता याचा अर्थ मूर्ख आहे का? अजिबात नाही. मात्र बघा याला काय म्हणतात ह्या शब्दाला? काय हे? बोला. वाचा रे काय ते वाचा. Passed. आता नाही वाचणार कोणी. पासड 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 नाही रे का गरड्यांनो. ते पास. वकील हेच बोललं होतं. पासड नाही. पासड गाडवानो. पासड नाही. Passed. गाडवानो ऐका. पास्ट याचा अर्थ पास्ट पण नाही हा. पास्ट पण नाही. पास्ट पण नाही हा. पास 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 शेवटच्या ड चा उच्चार इथं ट सारखा होतो. पास द ऑर्डर. पास द पासड नाही हा. पासड नाही हा. पासड नाही. Pass. पास ट पण उच्चार पूर्ण आहे हा. पास ट एकदम अतिशय मरत असणार ट. फक्त जिभेचा शेंडा टाळूला लावायचा आणि हळूच उच्चार करायचा. पास. जिभेचा शेंडा टाळूच्या पुढच्या भागाला लावायचा. जनतेच्या वरच्या हिशामध्ये टाळूच्या पुढच्या बाजूला. पास 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 पास्ट पण नाही हा. पास. ऐकायला येते का रे? येस ऑर नो? येस सर. हा बोलू नको मला. मग काय काही लोकांनी बोलू नको मला. बोला पास. बोला. करेक्ट. हा पासड नाही हा. पासड नाही. पास. व्हेरी गुड. बोलले जमतंय. तसं लर्न नाही हा. वर्ड लक्षात घ्या. मी पुढचं वाक्य लिहून दिलं असतं मात्र या दोन ज्या मिस्टेक्स आहेत मला यांना क्रॉस करून पुढे जाता नाही आलं. वाय शुड आय गो? काय गेलं पाहिजे? वन्स आय ऑब्झर्व दोज मिस्टेक्स इट इज माय प्राइम ड्युटी टू क्लॅरिफाय दोज थिंग्स फर्स्ट. ठीक आहे. गडबड करणं काहीच आवश्यक नाहीये. चला पुन्हा एकदा अनाऊन्स करतो मी. पुन्हा एकदा सर क्लासच्या दरम्यान मुद्दाम अनाऊन्स करतोय. स्पेसिफिक अटेन्शन कवाळे सर. स्पेशल अटेन्शन आहेत का? 8, 9, 10 8, 9, 10 एक तर लेक्चरच्या दरम्यान मला फ्रायडे आणि सॅटर्डेला एकत्र करून द्या. बेसिक कॉन्सेप्ट घेणार आहे केमिस्ट्रीच्या बेसिक कॉन्सेप्ट कशासाठी? कार्बन कंपाऊंड या टॉपिक साठी. बरोबर आहे. कार्बन कंपाऊंड ना. बट फॉर दॅट आय एम गोइंग टू टेक सम बेसिक कॉन्सेप्ट लाईक एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय असतं, व्हॅलन्सी काय असते, एलिमेंटचा कंपाऊंड फॉर्म कसा होतो. याच्यामध्ये जर मुलं मास्टर बनले बघा पालकांनी विशेष करून ऐका. या मुलांना नीट मध्ये प्रिपरेशन करताना याच गोष्टी फायद्याला येणार आहेत. आणि तुमची मुलं सांगतील की आम्हाला हे 8, 9, 10 ला व्यवस्थित घेतल्यामुळे डबल अभ्यास करण्याची गरज नाही
लाईफ टाइम त्या कॉन्सेप्ट बघण्याची गरज पडणार नाही. हेच क्वेश्चन तुम्हाला असेच्या असे नीटला येणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. गरज पडलीच तर एक्स्ट्रा क्लास घेतला जाईल. पालकांची जिम्मेदारी आहे की मुलांना सोडणे आणि मुलांना घेऊन जाणे. मुद्दाम अनाऊन्स करतो या ठिकाणी मी, हे आपल्या वाढ वडिलांपासून एक्स्ट्रा क्लासेसची प्रथा आहे. आपण नवीन चालू करण्यामध्ये काही एक्सपर्टीज हासिल करत नाही आहोत. ठीक आहे. एक्स्ट्रा क्लासेस हे स्कूलचे गरज असते, कारण का स्कूलमध्ये हा डान्स, तो डान्स, ते फंक्शन, हे फंक्शन, ह्याची पुण्यतिथी, त्याची जन्मतारीख, हे जी जयंती, त्याची जयंती, या सगळ्या साजऱ्या कराव्या लागतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नाचावं लागतं, लेझिम खेळावा लागतो, गरबा खेळावा लागतो. सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नेट पण घाबरून गेलं. एवढं काय बोलताय? कोण रे गाडो? कोण आहे सर हे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तर कोण होतं ते? बघा, मला माहित आहे कोणी केलं ते, पण त्याला हाकलून टाकतो. लक्षात घ्या कुठं होतं आपण. सो एक्स्ट्रा क्लास घेणं हे शाळेची गरज आहे, कारण का शाळेला आवश्यक असलेले पिरियड पुरत नाहीत, टाइम कमी पडतो. त्याच्यामुळं हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली प्रथा आहे. आपण नवीन चालू करत नाही आहोत. त्याच्यामुळं क्लास हे एक्स्ट्रा घ्यावेच लागतील. ज्यांना कोणाला काही ऑब्जेक्शन असेल अशा पालकांनी कन्सल्ट टू द प्रिन्सिपॉल, नॉट मी. या या योगायोगानं आता हा योग आला म्हणून मुद्दाम सांगतो. मला वह्या मिळाल्या नाही, नोटबुक्स मिळाल्या नाही, पुस्तकं मिळाली नाही, याच्यासाठी कोणीही फोन करू नये. तुम्हाला तिथं शाळा आहे. मी इथं पुण्यावरून कोणालाही वही पुस्तकं वाटप करत नाही. प्रिन्सिपलला भेटा, तुमच्या क्लास टीचर्सला भेटा, तुमचं समाधान करा. मला फोन केला तर करू शकता, मात्र शाळेच्या समस्यांसाठी करू नका. त्याचा उपयोग काहीच होणार नाही. तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ते व्यक्ती तिथं आहेत, त्यांना फोन करा. तुम्हाला तुमचं काम पूर्ण झाल्याची खात्री त्या ठिकाणी लोक करतील. ठीक आहे. तिथं प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे व्यक्ती बसलेले आहेत. मला फोन करून तुमचा टाइम वेस्ट होईल आणि माझाही टाइम वेस्ट होईल. मला बाकीच्या गोष्टी बघायच्याच नाही की नाही. हे ऑनलाईन लेक्चर्स असतील, मग बाकीच्या गोष्टी इकडच्या असतील, त्या मला बघाव्या लागतात. तुमचे जर ते लहान लहान गोष्टी तुमचे फोन अटेंड जर करत बसलो तर मग बाकीच्या गोष्टी कशा होतील. त्याच्यामुळं मला या गोष्टींसाठी फोन करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. बाय द वे सर, इन ब्रॅकेट समजलं का एक्स्ट्रा लेक्चर विषयी? कवाळे सर, हा सर. बेसिक कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. गरज पडली तर आपण एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहोत. एक्स्ट्रा लेक्चरचा टाइम असेल 4 ते 5:30. 4 ते 5:30. कॉन्सेप्ट आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि सॅटर्डेला टाइम असेल, एक्स्ट्रा लेक्चरचा टाइम असेल 8:30 ते 10. सकाळचा 8:30 ते 10. ऍटलिस्ट 8वी 9वी 10वीच्या मुलांना कंपल्सरी असेल. ते त्या पालकांना सांगून ठेवण्यात यावं अशी माझी विनंती आहे. लेक्चर रेकॉर्ड करण्यास देखील आपण प्रयत्न करू. ज्या मुलांना शक्यच नाही त्यांनी घरी बसून अटेंड केलं तरी चालण्याची शक्यता आहे. मात्र 10thला नाही. 10thला अलाउड नाही. 10thला कंपल्सरी यावं लागेल. ठीक आहे. सूचना समजली सर? कवाळे सर? येस सर. ओके. ही सूचना पास करा. आज काय वेन्सडे, फ्रायडेला आहे. चला, विल लर्न इंग्लिश टुमारो. चला आता मला सांग इंग्लिश वर्ड टुमारो. आता मला सांगा निगेटिव्ह काय होईल? तो उद्या इंग्लिशचे वर्ड करणार नाही. तो उद्या इंग्लिशचे वर्ड पाठ करणार नाही. हे वाक्य आपल्याला बनवायचं नाही. कशाला बनवायचं? तुम्ही साप खाता का? मग कापायचं कशाला? कशाला? हे वापरतो का वाक्य आपण? पाठ करणार नाही पाठ करणार वापरतो ना. समजलं नाही? जे वाक्य वापरत नाही ते बनवायचं कशाला? विनाकारण इडली खात नाही, इडलीचं भांडं आणायचं प्रत्येक दुसऱ्याला घासायचं. काय गरज आहे? बनवूच नका. मी प्रॅक्टिकलवर जोर देतोय. जे आपल्याला आवश्यक आहे तीच वाक्य बनवायची. तर मग याचं निगेटिव्ह कशाला बनवायचं? तो पाठ करणार नाही योग्य आहे का? नाही. म्हणून त्याचं निगेटिव्ह बनवायचं नाही. चला पुढचं वाक्य सांगा. पुढचं वाक्य हा अर्धा सेट. पुढचं वाक्य नंबर 4 सेट नंबर 4. चला सर अर्जुन, उद्या इंग्लिशचे अर्जुन वर्ड सांग. नाही का?
अर्जुन अर्जुननं नाव सांगितलं तू वाक्याला सांगून रिकामा झाला. हा अर्जुन सांग. तो ऑनलाईन क्लासचा होमवर्क कम्प्लीट करेन. बघा ह्याचं पण निगेटिव्ह आपल्याला करता येणार नाही. चला लिहा. तो होमवर्क कम्प्लीट करेल असं म्हणू आपण. हा तो होमवर्क कम्प्लीट करील. बघू आपण याचा पण निगेटिव्ह बनवता येणार नाही. चला काय होईल पहिलं वाक्य. ही सांगा रे सगळे मिळून. He will complete homework. Complete the homework. ओके हा सेट तुम्ही बनवायचा. ऑलरेडी टाइम आपला संपत आलेला आहे. तर बघा कोण कोण गेले ते. एवढं डॉट टाइम सोडून पण कोण कोण गेले बघा. नमुने काही गेलेत का बघा. त्यांना अर्जंट काढून टाका लगेच. इमिजिएट ऍक्शन. हा चला टाइम टू नो द होमवर्क. 4 सेट झाले असे गृहीत धरतो. हा पण अर्धा सेट होईल. हा निगेटिव्ह बनणार नाही याचं. चला सांगा सर सांगा मला. रिपीट ट्वाइस. हे असं 2 वेळेस रिपीट करायचं. हे असं 2 वेळेस रिपीट करायचं. सर सेट सांगा मला. कवळे सर सेट किती करायचे. 7 सेल्फ Seven. ओनली 7 सेट्स. 7 सेट्स. फ्रायडे आणि सॅटर्डेला जे लोक होमवर्क नोटबुक आणणार नाहीत त्यांना त्याच ठिकाणी ग्रुप मधून परमनंट काढून टाकण्यात येईल. परमनंट. रिमेडियल ऍक्शन नाही त्याला काही. सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे कंपल्सरी. इमानदारीने करा सेट. ऑल राईट. सो विथ दिस shall we pause? Yes, sir. Will be. Yes, sir. Today's nice lecture, sir. Thank you. Today's nice lecture, sir. Today's nice lecture. Good Thank night, you. sir.